नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळे? मी मजेत आहे. आशा करतो की आपणही मजेत असाल. आज आपण आलेलो आहोत तारकर्ली जवळील एका बीचवरती. या बीचवरती येण्याचं आपलं एवढंच कारण आहे की इतर बीचच्या तुलनेत या बीचवरती ॲक्टिव्हिटीज एकदम स्वस्तात करून दिल्या जातात. त्याच्यामुळे आपण या बीचवरती आलेलो आहोत. या बीचवरती आपण सर्व ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. त्याच्या प्राईस देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही आमच्यासोबत बनून राहा. आलेलो आहोत वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करण्यासाठी दांडी बीच येथे. तर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीजला फायनली आमची सुरुवात झालेली आहे. बंपर राईडपासून या स्पोर्ट ॲक्टिव्हिटीची आपण सुरुवात करणार आहोत. यानंतर आमची सेकंड राईड आहे बनाना राईड. हा राईड करताना आपण आपल्याकडे नंबरचे चष्मे असतील तसेच इतर मौल्यवान वस्तू असतील ज्या या राईड करताना पडू शकतात. अशा वस्तू तुम्ही घालू नका जेणेकरून ते या पाण्यामध्ये पडणार नाहीत. इथं आला ना रिटर्न, इथं आल्यानंतर तिथं थांबतो त्यावेळेस ते सोडा हात, नाही तर त्याच्या खाली राहत चला. खाऊ दे वाय समुद्राचं मीठ, खावा मीठ. बनाना राईड किंवा बंपर राईड या 3-3, 4-4 लोक बसून केल्या जातात. अरे सोडा ना. जेटस्की ही उंच उंच लाटांवरून जात असल्याने या ठिकाणचा एक वेगळाच अनुभव, वेगळाच थरार आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतो. जेटस्की, बनाना राईड, बंपर राईड या 3 राईड आपल्या या ठिकाणी झालेल्या आहेत. चौथी जी राईड आहे ती आपली पॅरासेलिंगची राईड आहे. ती करण्याकरता या बोटीमधून आपण जात आहोत. आपल्याला त्या साध्या बोटीतून उतरून पॅरासेलिंगसाठी बनवण्यात आलेल्या खास बोटीमध्ये बसवण्यात आलेलं आहे. आमच्या कुटुंबातील पहिला सैनिक पॅरासेलिंग करता तयार झालेला आहे.
बसायची लई घाई. आता आमची ही 2 लढाकू विमानं एकत्र जात आहेत. या ठिकाणी वजन कमी असलं की 2-2 लोक या ठिकाणी एकत्र सोडले जातात. आमची सर्व स्पोर्ट ॲक्टिव्हिटीजची प्राईस या अगोदरच ठरलेली होती, परंतु या पॅरासेलिंगच्या बोटीमध्ये आल्यानंतर जर आपल्याला समुद्रामध्ये पाण्यामध्ये भिजायचं असेल तर त्यासाठी 200 रुपये वेगळे चार्ज केले जातात. पर पर्सन 200 रुपये या ठिकाणी वेगळे चार्ज केले जातात. पॅरासेलिंग, जेट स्की आणि बंपर राईड आपण इथे केलेले आहेत. आणि इथली ॲक्टिव्हिटीज जी आहे पर पर्सन 600 रुपये त्यांनी आमच्याकडून घेतलेले आहेत. त्यात आमचं स्कुबा डायव्हिंगसुद्धा इन्क्लूड आहे. फक्त 600 रुपयामध्ये पूर्ण ॲक्टिव्हिटी आम्ही सगळ्यांनी मिळून केलेले आहे. नुसतं रुपये फोटो काढत आहेत, या व्हिडिओग्राफी करत आहेत. आणि हे बघा आपले कॅन्व्हिस त्यांचं आम्ही सुटायचं आहे. म्हणून मी तुम्हाला कुठे घेऊन जाते, तुम्ही ह्यांनाच कुठे घेऊन जात नाही. तुम्ही बोलायचं आम्ही ऐकायचं. इथे तिथे मी चहा पीत नाही तरी पण त्यांनी टी शर्ट घातलं. आपला विषय बोला, यांचा विषय जरा खोल होता. स्वतःला पाय निघाला हिंडायला. आता कुठे जातं हिंडायला शेतामध्ये ते आम्हाला माहीत नाही. आमचं आता खाऊन पिऊन आम्ही सुखी असतो. नुसता रुबाब व्हिडिओ शूटिंग करत होते. आता त्यांना मी नंतर घेत आहे. हे बघा सगळी आमची अशी फॅमिली आहे. आम्ही मस्तपैकी आम्ही सगळ्या राईड करून आलेलो आहे. आमच्या सर्वांच्या 4 ॲक्टिव्हिटी राईड पूर्ण झालेल्या आहेत. आम्ही सगळे आता स्कुबा डायव्हिंग करण्याकरता निघालेलो आहोत. पाठीमागे दिसते त्या बोटमधून आम्ही स्कुबा डायव्हिंग करण्याकरता हा जो किल्ला दिसतोय बाजूला त्याच्या बाजूला जाणार आहोत. हे बघा तुम्ही स्कुबा डायव्हिंग करणार आहात का? का करणार नाही? हां, छोटा आहे म्हणून करणार नाही. आणि इथून पुढे चॉकलेट खायचे नाहीत कारण का आपले दात किडलेले आहेत. बरोबर. जो दिसतोय तो आपल्याला सिंधुदुर्ग किल्ला आहे. या किल्ल्याच्या बाजूलाच आपल्याला स्कुबा डायव्हिंग करवण्यात येते.
आपण समोर जो पाहताय तो सिंधुदुर्ग किल्ला आहे. त्यातच खूप मारायची. फोटावरती पोहायचं पाय गेला गेला. पुढे घे. धावायचं नाही. या पुढचं कोणाच आहे? अशा प्रकारे आम्ही स्कुबा डायव्हिंग सहित सर्व ॲक्टिव्हिटीज सुरक्षितपणे पूर्ण केल्या आणि या दांडी बीचवरती थोडंसं खेळून झाल्यानंतर आम्ही आमच्या रूमवर परत आलो. तर मित्रांनो, कसा वाटला आमचा बजेट स्पोर्ट ॲक्टिव्हिटी व्लॉग हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद.